तिला एक धक्कादायक बातमी आहे। सांगलीमध्ये एका 7 महिन्याच्या गर्भवती विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी छळ केला जात होता असा आरोप आहे, तर मृत विवाहित महिलेच्या वडिलांनी हा आरोप केलाय। तसंच या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप सुद्धा मुलीच्या वडिलांनी केलाय। या प्रकरणी सांगलीच्या कुपवाड पोलिसांनी पतीसह सासू सासरे यांना अटक केलेली आहे। ऋतुजा सुकुमार राजके असा आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। ती 7 महिन्यांची गर्भवती होती। लग्न झाल्यापासून तिचा हॅरेसमेंट, मानसिक त्रास, आर्थिक छळ तिचा केला जात होता। पहिले एक दीड वर्षे त्या घराण्याबद्दल मला मुलगीने काही बोलली नव्हती, पण नंतर बोलली की ते घर ख्रिश्चनाच्या प्रवृत्तीचे, ख्रिश्चनाच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते आहेत आणि ते मला फोर्स करतात की धर्म स्वीकार, आमच्या फादर सांगतोय त्या पद्धतीने तू सर्व आचरण कर। तर मृत महिलेच्या वडिलांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि त्या महिलेचा छळ केला जात होता। त्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येते। दरम्यान त्या मृत महिलेचे हे सासू सासरे आहेत ज्यांनी छळ केला होता अशी माहिती आहे। धर्म परिवर्तनासाठी तिचा छळ केला जात होता असा आरोप आहे। सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललेलं आहे, स्वतःचं जीवन संपवलंय। मात्र धक्कादायक बाब म्हणजे ती महिला 7 महिन्यांची गर्भवती होती। आणखी 1-2 महिन्यांनी तिला बाळ झालं असतं, मात्र त्याआधीच त्या महिलेनं आपलं जीवन संपवलेलं आहे। सांगलीमधली ही धक्कादायक अशी घटना समोर येते। तर मृत महिलेचा हा फोटो सुद्धा आपण बघू शकतोय। याच गर्भवती महिलेनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलेलं आहे। या प्रकरणामध्ये सासू सासऱ्यांना अटक केल्याची माहिती आहे। तर मुलीचा धर्मांतरासाठी छळ केला जात होता असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। तर आधुनिक महाराष्ट्रातील सुनांच्या छळाची ही परंपरा कधी थांबणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय।